सद्गुरूंच्याकडून आम्हाला जो आनंद मिळाला, जो प्रसाद मिळाला, तो प्रसाद जिवंत राहावा, तेवत राहावा, आमचा तो आनंद तेवत राहावा, आमचा तो आनंद, अद्भुत आनंद आम्हाला स्वाद चाखायला मिळाला, तो आनंदाचा प्रसादाचा तो जिवंत राहावा याकरता त्या स्मृती जिवंत ठेवायच्या असतात. पण काही स्मृती मारायच्या असतात, काही स्मृती जिवंत ठेवायच्या नसतात. जर त्या स्मृती, नको त्या स्मृती आपण जर जिवंत ठेवत असू, आपलं जीवन दुःखानं भरगच्च भरल्याशिवाय राहणार नाही. आणि भरगच्च भरू नये, दुःखातून समूळ नाश व्हावा, दुःखाचा नाश व्हावा, म्हणून नको त्या स्मृती जिवंत ठेवायच्या नाही. पण अशा काही स्मृती, अशी काही स्मरण आहे, आठवणी ठेवायचे, पुनश्च स्मरण त्याचं करायचं. ते खरंच सांगू, अशी स्मरण आहे ते भजन व्हावं. सद्गुरु परंपरा एक अद्भुत परंपरा आहे. गुरु शिष्य परंपरा एक अद्भुत परंपरा आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला, तुम्हाला भजन, साधना, उपासना, चिंतन, नामस्मरण मिळत असतं. पण आम्ही त्या परंपरेला, त्या गुरुनिष्ठेला, सद्गुरूच्या अनुषंगाने आम्ही ते भाव जिवंत ठेवायचे असतात, ती स्पंदन जिवंत ठेवायची असतात. ते भाव, ते स्पंदन, ती स्मरण, त्या आठवणी आम्ही जर जिवंत ठेवल्या तर नक्की आम्ही त्या आनंदामध्ये निमग्न सातत्यानं राहत असतो. आणि राहतच राहावं. खरं सांगूच का, जगणं सुद्धा असं असावं की मरत राहावं, मरत राहावं, मरत राहावं. अपेक्षा मनामध्ये आल्या पाहिजे, ह्या नावानं मी गेलो पाहिजे, ह्या नावानं मी गेलो पाहिजे. माझ्या कपाळाला कुंकू जर कोणतं असलं तर ह्याच नावाचं असलं पाहिजे, ह्याच नावाचं असलं पाहिजे. माझ्या गळ्यामध्ये जर जे डोरलं मी परिधान केलंय, मंगळसूत्र जे घातलंय, ती ह्याच नावाचं असलं पाहिजे, ह्याच नावाचं असलं पाहिजे. याकरता माझं जगणं असलं पाहिजे, याच करता माझं मरण असलं पाहिजे. ही अद्भुतता आहे. आणि हे जर आपल्या जीवनामध्ये घडतच नसेल तर तो मेलेलाच आहे. हे जर त्याच्या जीवनामध्ये घडतच नसेल तर तो मेलेलाच आहे. एका बाजूला मरणही चांगलं आहे, एका बाजूला जगणंही चांगलं आहे, आणि एका बाजूला हे ज्यांना काहीच उपयोगाचं जर होत नसेल तर ते मरणही दुःखदायक आहे, जगणंही दुःखदायक आहे. आपल्या भारत देशामध्ये अद्भुत अद्भुत अशा प्रकारच्या परंपरा आहेत. साधन सिद्ध करून घेणारे महात्मे आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत. असे असे सद्गुरू मिळालेले आहेत की त्यांच्या परंपरा दीर्घकाळ पुढे चालत आहेत. त्या अद्भुत आहेत, दिव्य परंपरा आहेत. शतके ओलांडून गेलेले आहेत, पण परंपरा अजूनही तीव्र आहेत, अजूनही चालू आहे. त्यामध्ये कमी अधिकपणा होऊही शकतो, पण खरं सांगू की परंपरा दिव्यत्वाने चालणं ही त्यातली विशेषता आहे. ही परंपरा ओजानं तेजानं चालणे ही विशेषता आहे. आणि सगळं चालत असताना जे मूळ पुरुष आहे, अधिष्ठान आहे, ते दिव्य आहे म्हणून आहे. ते जर दिव्य नसतील तर तदनंतरचे महापुरुष जरी कितीही मोठे असले, खरं सांगूच का, आपण रेल्वे पट्टीच्या कडेला आहोत. इंजिन चांगलं असते की डबे चांगले पडतात, हे कळतं की नाही तुम्हाला? महाराष्ट्र देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्राचं ऐकून ऐकून म्हणतो की महाराष्ट्र देश, महाराष्ट्र तसा भारत देश आहे आणि महाराष्ट्र राज्य आहे. ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अद्भुत परंपरा आहेत, दिव्य परंपरा आहेत. वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रातले विद्वान मंडळींचं मत आहे की वारकरी संप्रदाय साता समुद्राच्या पलीकडे सुद्धा गेला पाहिजे. विचाराच्या माध्यमातून वैभवानं जरी दिसला नाही तर विचाराच्या, ते जमत नसेल तर संगणकाच्या माध्यमातून तो होत नाही, पण साता समुद्राच्या पलीकडे गेला पाहिजे. आणि हा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर हा वारकरी संप्रदाय आडाण्याचाच आहे असे सगळ्यांनी म्हणू नये, असं मोठमोठ्यांचं मत आहे, विद्वानांचं मत आहे. याकरता महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा करणारी जी सर्वच मंडळी आहेत त्यांचा आटोकाट ते प्रयत्न करत आहेत, नवे आणि ती परंपरा, ती प्रयत्न करणारे सर्व मंडळींचा मूळ बघितलं की गंगागिरी महाराज.
नेहमी सांगत असतो मोतीराम बाबा फळा संस्था गंगागिरी महाराज मूळ, सद्गुरु तुकाराम बाबा खेळले डोंगे गंगागिरी महाराज मूळ, अशा खूप परंपरा आहे. आणि त्याहीपेक्षा थोडस पुढचं सांगूच का, सगळ्या महाराष्ट्राला धरून जोग महाराजांच्या संस्थेतून जेवढे कीर्तनकार निघतात त्या जोग महाराजांचे सद्गुरु गंगागिरी महाराज. मला पटेल की न पटेल मला माहित नाही, पण मगाचपासून माझ्या मनात प्रश्न आहे. वारकरी संप्रदाय अद्भुत संप्रदाय आहे. त्या वारकरी संप्रदायाचा मूळ पाया ज्ञानदेवी बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवाला ते ज्ञानोबर आहे. तहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोदविले. ज्या ज्ञानोबरायांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवल्या गेलं, तीच परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य हे मच्छिंद्रनाथ. त्याच परंपरेत हे ज्ञानोबराय प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले. संन्यस्त आश्रम स्वीकारला, तदनंतर गृहस्थ आश्रम स्वीकारला. त्यांची झालेली ही मुलं अवतारिक आहेत आता आपण म्हणू शकतो, पण त्या काळात आपण असतो तर आम्ही काय केलं. जर ज्ञानोबरा हे संन्यासाची मुलं म्हणून जर आम्ही बघत असू तर बरोबरच आहे ना. संन्यास घेतला, परत लग्न केलं, परत पोरं झाली. तुम्हाला कसं काय वाटतं? ज्ञानोबरा वादा करा तुमच्यातलं कोणी असलं मग कसं वाटत ते? त्या काळात आम्ही असतो तर आम्ही तेच केलं असतं. पण खरं सांगू का, मच्छिंद्राने बोध आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आदले आहे का नाही. ते मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात गेले होते. राजावर श्रीराज्यात गेले, मैनाकिनी बरोबर आश्रम स्थाटला, त्यांना मिनीनाथ झाला आहे का नाही. थोडस पुढचं जाऊन सांगू का, त्यांनी संन्यस्त आश्रम का सोडला, ग्रस्त आश्रम का स्वीकारला, पण त्यांच्यातली दिव्यता ही गेली नाही हेही आपण विसरलं नाही पाहिजे. मुलं ज्ञानोबराय ज्ञानोबराय असेल, मुक्ताई असेल, सोपान काका असेल, निवृत्तीनाथ महाराज असतील, ही चारही भावंड यांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवल्या गेलं. बरं का, कानिपनाथाची आणि गोरक्षनाथाची भेट झाली त्यावेळेला नवनाथ ग्रंथ वाचणाऱ्यांना माहिती आहे. वाख्या शब्दामध्ये मिनीनाथाने आपलं कानिपनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं तुझा गुरु बघ तिकडे श्रीराज्यात आहेत म्हणून. तसा तर मैया नर्मदेनं सांगितलं होतं तुला कोणीतरी मिनीनाथ नावाचा नाथ पंथाचा असलेला गुरुबंधू भेटेल, तुला तो गुरु कुठे तुला ते सांगेल. असे संकेत होतेच. कानिपनाथाची भेट झाली आणि कानिपनाथानं सांगितलं तुझा गुरु बघ श्रीराज्यात आहे तुझा गुरु. त्या असलेल्या श्रीराज्यातली ती राणी, तिच्या बरोबर त्याला प्रपंच साधलाय आणि नवे त्याचा नावाचा असलेला वंश बीजारोपण झालंय. उदरात मैनाकिनी त्या उदरामध्ये वाढतोय. लागलं ना त्याच्या मनाला, ते म्हणाला म्हणजे माझं गुरु मच्छिंद्रनाथ. बरं का, कानिपनाथ तिथं गेले श्रीराज्यात, त्यांनी प्रयत्न केला नाही असं नाही. आमच्या परंपरेचे अधिष्ठाते मच्छिंद्रनाथ आहेत आणि त्यांना तिथून मी का काढू नये याकरता फक्त गोरक्षनाथच गेले असं नाही, कानिपनाथाने सुद्धा प्रयत्न केलाच. जर अधिष्ठान आमचं जर असेल, आमच्या जवळ असेल, आशीर्वादानं असेल, नवे शुभचिंतनानं असेल, हितचिंतनानं आमच्या बरोबर असेल तर अधिक उज्ज्वल परंपरा, अधिक उज्ज्वल नाथ परंपरा पुढे चालल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी प्रयत्न केलाच आहे. त्यांनी त्यावेळेला सांगितलं की मी हनुमंताला दिलेलं वचन आहे, मारुतरायाला दिलेलं वचन, मारुतरायाला दिलेलं वचन म्हणजे प्रभू रामचंद्राला दिलेलं वचन. आणि प्रभू रामचंद्राचं वचन मी का पाळू नये हे कधी कधी विसरलं नाही पाहिजे. पण काय कधी विठ्ठल पंतांनी ग्रस्त आश्रम स्वीकारला, पण सद्गुरूंचा आदेश होता म्हणून जर ग्रस्त आश्रम स्वीकारला तर तुमची हीनबुद्धी बाजूला ठेवा.
आदूगडत बाहेरचा बाबा म्हणून आवाज कमी होता, आणखीन आवाज कमी होईल माझा, असं काय लागले करायला. आता यांना सगळ्यांना माहिती आहे की लांबचा आहे काही जवळचा आहे म्हणून. मी पोथी वाचायला यायचं मागाशी मला आठवण झाली आमचे लोखंडे साहेब, आमचे राशीनकर पाटील अगदी प्रेमानं वाडीचं मला परत 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 स्मरण होत असतं. हो अक्षरशः आमच्या राहण्यावरून भांडणं झाली होती बरं. आमच्या राशीनकर साहेबांकडे राहायचं की लोखंडे साहेबांकडे राहायचं. काय मला माहितीये महाराजांना म्हणजे बंगलाच आवडलं म्हणजे म्हणून ते लोखंडे साहेबांकडे गेले म्हणते. म्हणजे मला अजूनही आठवण काही सांगायचं होतं. असं इथून जायचो पट्टी वलांड्याची पलीकडं आमचे आत्मने नाना, आमचे रक्ते साहेब, सगळ्यांचे नावं माहित नाही पण चेहरे पाहिजे मला माहिती घे वाळीत. चेहरा पाहायला काही त्रुटक नाव मला अजूनही स्मरणात आहे, आठवणीत आहे. खूप काही वर्ष झाले नाही तसं मला तिकडे झाले 15 झाले 10-20 वर्ष झाले. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून म्हटला की मध्ये एक कीर्तन सेवा झाली माझी, तेव्हा कीर्तन येत असत. माणसानेच यावं असं नाही, इतर जीवाने सुद्धा यावं. आपल्या सगळ्यांना ज्या जीवाचा तिटकारा अंगावर पडलं की अशुभ मानतो आपण. सगळी माझ्या हातातच आली. दरवाजा उघडला मी उंबरेश्वरातच नाही का, उंबरेश्वरला दरवाजा उघडला हातातच आले. मी म्हणलं लोकांच्या अंगावर पडते माझ्या हातातच आली. अंगावर पडलेला असू पण हातात आलेले तर काय ते सांगा मला. नाथ परंपरा अद्भुत परंपरा आहे. श्री राज्यामध्ये प्रपंच थाटलाय मच्छिंद्रनाथ, हीच परंपरा आहे. ज्ञानदेव साल चोदविले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली. पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. गहिनीनाथ त्र्यंबकेश्वराला निवृत्तीनाथांच्यावर कृपा झाली. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा आहे ना ती. जे निवृत्तीनाथ आहे ते जे ज्ञानोबा राय आहेत त्यांच्यावर ही संन्यासाची मुलं म्हणून आरोप आहे त्यांच्यावर. काय त्यांनी कसलं जीवन व्यतीत केलंय, केवढं प्रतिकूल जीवन होतं त्यांचं, केवढा तिटकारा. या अवघ्या समाजानं त्यांच्यावर एवढा अन्याय एवढा अत्याचार केला. पोटाला भाकरी मिळू दिली नाही. पुणे दयाक्रांत करण्यानंतर मधुकरी वाढले असेल तर तीही सुद्धा यांच्या मुखाला जाऊ दिली नाही. मातीत मिसळल्याशिवाय माणसं राहिली नाही. आणि तरी सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मला असं म्हणायचं की जगाच्या पाठीवर सोसणारेच मोठे असतात. जगाच्या पाठीवर सोसणारेच मोठे असतात. त्रास देणार कधीच मोठा नव्हता. कधीच मोठा नव्हता. त्यांनी त्यांचं काम केलंय पण यांनी सोसतच राहावं का, माझा मनाचा प्रश्न येतो हा. यांनी हे सोसतच राहावं का. म्हणूनच की काय 21व्या वर्षी समाधी घेतली काय, म्हणूनच की काय त्यांनी 21व्या वर्षी समाधी घेतली, काम पूर्ण केलं. जडमुडांच्या करता हरिपाठ नावाचा छोटासा ग्रंथ त्यांनी केलाय. जडमुडांच्या करता जसं अधिकार परत्वे
अमृता अनुभव असेल, चांगदेव 65 असेल, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी असेल, तुम्हाला सगळ्यांच्या करता उद्धाराकरता जे अपेक्षित, जो मार्ग अपेक्षित, जी इच्छा असेल, दया जे पाहिजे ते आहे रे, संत सज्जनी मानले तुकाने, जे दया पाहिजे ते आहे रे. काय अपेक्षित आहे तो ग्रंथ त्या साधकानं, त्या अधिकार परत त्यानं तो अनुभवावा, वाचावा, पठन करावा. तदनंतर आपलं कसं आहे, वय झालं नाही, आता नातवंड सांभाळू देत नाही, नातवंड नाही, अजून गेला नाही, परतवंड सांभाळू देत मला आहे ना, त्याचं लग्न झालेलं मला डोळ्यानं बघायचं अपेक्षा, कारण खासड झाले ना, कशाला उभं बघ, त्याला सुद्धा अजूनही खापर परतोंडाचं त्याला तोंड काळमुख बघायची तयारी आहे. काय सांगायचे माणसं, काळमुख बघण्याची तयारी आहे. ज्ञानोबराय एवढं सगळं कार्य झाल्यानंतर स्वतः बोलतायत, माझं कार्य संपुष्टात आलेलं आहे, आता मी का राहतो. संत हेच काम करत असतात, की आता काही उरलंच नाहीये, आता मी का राहायचं. कोल्हे साहेबांची महाराजांची भेट झाली जाण्याच्या काही अगोदर. बिपिन दादांचे वडील शंकरराव कोल्हे साहेब, माजी मंत्री, हे सगळं तुमच्या मुखातून ऐकलेलं, मी काही नव्हतो तिथं, पण असं कोणीतरी बोलायचे, मी ते सांगतो. कोल्हे साहेब सोडशी भांडाऱ्यामध्ये बोलले होते, महाराज ते मला महाराज असं असं बोलत होते कॅबिनमध्ये. कोल्हे साहेब काही नसतो असा कडक स्वभावाचे होते. जवळ बरोबर जे होते ना, म्हणजे दादाभाऊ होते, भरत महाराज होते, अजून कोण होते, त्यांना सुद्धा कॅबिन मध्ये येऊ दिलं नाही. महाराज कोल्हे साहेब बसले. महाराज काय म्हणाले ते माहित आहे, अहो म्हणजे आमची तारीख डिक्लेअर झालेली आहे, आता आम्हाला जायचं आहे, फक्त एक काम राहिले. काय म्हणजे आळंदीचं वाटण्याचं राहिलं होतं. महाराजांची मनातली इच्छा होते की एवढं आळंदीचं काम झालं की गंगागिरी महाराजांची परंपरेने जागा फिक्सच आहे. महाराजांची इच्छा होते. काय म्हणाले महाराज, महत्वाचं बाब हे आहे की आमचं फिक्स झालंय, आमची जायची तारीख डिक्लेअर झाली, तेवढं एक काम राहिलं, नाहीतर आम्ही मोकळी चालू जायला. उर्वरित काही राहिलं नाही, काम वयाची आठ नाहीये, काही काम पूर्णत्वाला गेलं, काम पूर्णत्वाला गेलं, आता मला नाहीच नाही. निवृत्तीनाथांचे अहो म्हणतात, ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठाचे जाणे, हे शोभण्या लोक नाहीये, हे पटण्या लोक नाहीये. निवृत्तीनाथ बाकेन ज्ञानोबाच्या अगोदर समाधी घ्यायची तयारी आहे. असं काय करायला, माझं जाणार मी राहिलोय, तुम्ही तर अगोदर समाधी घेताय, नाही ज्ञानोबाच्या अगोदर समाधीची तयारी ज्ञानोबाराय. निवृत्तीनाथांनी बरोबर समाधीला नेऊन बसवलं आहे. बंधू आहेत, ते मोठे बंधू आहेत, गुरु आहेत, गुरुच्या अगोदर शिक्षण जातोय. परंपरा अद्भुत आहे. गुरुच्या अगोदर शिष्य जातोय, काम दुर्बी आहे. खरंच सांगू, या सिद्धतीला जाण्याकरता सुद्धा गुरुचीच कृपा. वर्गा अगोदर जातो, बापच्या लढाईला मोकळा आहे, असं चालतंय नाही. पोरानं मागे जावा, बापानं अगोदर जावा, ज्येष्ठाने अगोदर जावा, कनिष्ठाने तदनंतर जावा. ज्ञानोबाराय समाधीस्थ किती सोसलंय त्यांनी, आणि किती सोसावं. माझं मत आहे, किती सोसावं या साधू मानतांनी, या महापुरुषांनी किती सोसावं. माझ्याकडे हे आले होते आमचे ते दिवेकर सर म्हणून, त्यांचे वडील जे आहेत 4-7 जण सर मंडळी, गुरुवर्य महाराजांच्या माळी आहेत. त्यांना महाराजांची कीर्तन ऐकले त्यांचे.
येतात कधी कधी माझ्याकडे. ते काय म्हणाले माहिती आहे, खूप सोचलं म्हणजे महाराजांनी, गुरुवारी महाराजांनी खूप सोचलं. त्यांनी कसं सोचलं त्यांना माहिती. आपल्याला काय माहिती, आपण स्टेजवर उभे राहिलेले आणि त्यांचं कीर्तन ऐकलं. ते जे सोचत असतील त्यांना माहितीये. आता महाराज काय सोचत महाराजांना माहिती, आपलं तरी काय माहिती. महंत सद्गुरू महाराजांना काय सोचतायत महाराजांना माहिती, आपल्याला काय. आपण फक्त कीर्तनात चांगल्या गाडीत बसलेलं पाहतो, हो किती माणसं किती गर्दी एवढंच बघतो, पण काय सोचतात त्यांना माहिती. सांगता येत नाही, हे बोलता येत नाही. आणि सोचत 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 आपल्या सगळ्यांच्या जड जीवांच्या उद्धारा करते सोचत असतात. राणीबाईला केली, मच्छिंद्रनाथांना प्रपंच झाला, मुलगा झाला त्यांना मिलीना. कानिफनाथांनी प्रयत्न केला, श्री राजेंद्र मच्छिंद्रनाथांना आणण्याकरता. त्यांनी सांगितलं मला हे नाथ संप्रदाय, नाथ विचार, नाथ परंपरा सोडून मला राहणार असे. तर त्यांनी त्यावेळेला हे सांगितलं, महिन्याने पुढे येते बरं का, तुम्हाला मुलात आणलं नाही, तुम्ही हनुमंत राहायला शब्द दिला ना, तर तो शब्द तुम्हाला पूर्ण करावा लागेल. मग विषांतर त्यांना करावं लागेल, वस्त्री टाकून द्यावे लागेल त्यांना. नाथ आभूषण होती ती बाजूला ठेवावी लागली, राजवस्त्र परिधान करावे लागले, राजवैभवाचा उपभोग घ्यावा लागला मैनाकिनीच्या बरोबर. त्यांना मिनीनाथ नावाचा मुलगा झाला. काय आपण हा प्रश्न अगोदर पहिल्या प्रश्न निर्माण केला. प्रपंच करतात हे महत्वाचं नाही, काय करतात हे महत्वाचं. आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न, विठ्ठलपंत संन्यास आश्रम त्यागून परत ग्रस्ती जीवनात आले का आले, हा प्रश्न आपण सगळ्यांनी मनामध्ये आणला पाहिजे. आता ते ग्रस्ती झाले का घेतला, आपण त्याच्या खोलावर गेलं पाहिजे ना, आपण त्याचा निचोड काढला पाहिजे. का घेतला थोडं सांगूच का, जर ते संन्यास आश्रम त्यागून ग्रस्ती जीवनात आले नसते तर ज्ञानोबर आपल्याला मिळाले नसते. मिळाले नसते तर आज आपल्याला पारायण कशाचे झाले असते, कशाचे पालन केले असते. आपण होताना महाराज राहिले ढोलकन तुंतुना खंजरे तुंतुना नव्हतं मारुती ते राम हरे राम महाराज सांगितलं. गंगागिरी महाराजांनी ते सगळं बंद केलं. आपल्याकडे टाळ आणला, पकवत आणला, विना आणला. ज्ञानोबा तुकोबारायांचे गाते त्यांचे आभार आपल्यापर्यंत पोहोचवले. जर ज्ञानोबाराय झाले नसते तर आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली नसते, ज्ञानोबाराय झाले नसते तर कार्तिक वारी कोणाची बदले असते. एवढा मोठा माऊलीचा सोहळा पंढरीच्या रस्त्याने बघा कोणी जात. आता आपला सोहळा खूप मोठा आहे, म्हणत नाही तुम्ही आत्मक सोहळा आहे. 2-4 हजार लोक होते, 5-1 हजार लोक असतील आपल्या सोहळ्यामध्ये. सिस्टमॅटिक शिस्तीची दिंडी आहे आपली. आज गजानन महाराजांच्या नंतर आपल्या दिंडीचं नाव आहे. महाराज स्वतः पायी असतात दिंडीमध्ये. किती किलोमीटर चालतात महाराज. परत तिकडचे कार्यक्रम ऍडजस्ट करावे लागतात. दिंडीला पायी चालायचं, इकडं बघायचं, इकडं बघायचं, तिकडं बघायचं, एवढं सगळं बघायचं. खरंच सांगूच का दादा, मला असं वाटतं काय देणार तुम्ही महाराजाला एवढी करते. वाडीकर सांगावं, नाना सांगावं तुम्ही काय देणार आहे. मंडलिक नाना काय देणार आहे, लाखो रुपये. मंडलिक नाना साहेबराव महाराज कष्ट घेत असेल तर मी काय मागे राहणार नाही. प्रत्येक कीर्तनाचे 51,000 रुपये. साहेबराव नाना, साहेबराव नाव येतो.
अहो म्हणलं ₹1,00,000 दिले आळंदीच्या मठाला, पंढरपूरच्या मठाला, पण दिले नाही. म्हणले साहेबराव नाना आमच्या आठवणे नानाचे ₹1,11,000 मठाला आळंदीच्या किती दिले मठात सगळ्यांचा. साहेबराव नाना म्हणले काय काय नावाचं साहेब आहे काय कमी पडायचं. आमच्या वाडीचे नाना साहेबराव नानाचे तुम्ही पैसे देत नाही, कोण म्हणतं कमी दिले, काही दिले 1,11,000 आणखी करीत असतील ना. कोणी काय काय दिलं, कोणी काय काय दिलं. कोणी म्हणायला अगोदर आमचे साहेबराव अगोदर उभे, आळंदीत कीर्तन असलेले नाना उभे, पंढरपुरात कीर्तन असलेले नाना उभे. ह्या 51,000 50,000 पैसे, अजून पैसे कधी पण नानाचं आहे. तुम्ही दिल्या नाही असं तुम्ही सगळ्यांनीच दिलंय. चलो मच्छिंदर गायनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. मच्छिंद्रनाथाचं मन रंगून जावं रामावं म्हणून दूरदूरच्या परदेशातल्या गायिका नाचगान करणाऱ्या बोलवल्या. ज्यावेळेस दौंड पिटून दिले ती साधी नव्हती बरं व्हायला गेली. ती दिव्य दृष्टीने बघायची, दूरवरच बघायची. तिच्याकडे काही निमित्त काही सिद्ध्या होते तिच्याकडे. तिनं बघितलं कोणीतरी भगवा वेळ झाली श्री राज्याच्या दिशेनं येतोय, दौंडीच पिटवली. कोणी भगवा वेशधारी पुरुष नाकाबंदी करा, बंदी करा, प्रवेश बंद करून टाका, श्रीराज्यामध्ये प्रवेश मिळाला नाही पाहिजे. गायिका जेव्हा त्या गायिकाची गोरक्षनाथाची भेट झाली, म्हणाले कुठं चालले, म्हणजे मी पण श्रीराजात चाललो. तुम्ही कुठं चालल्या, तिला कार्यक्रम प्रसिद्ध गायक होते, ती उत्कृष्ट गायक होते. ते म्हणले पण तिला पुरुषाला बंदी आहे, पुरुष प्रवेश बंदी आहे. मग कसं काय जायचं तुम्ही? त्याने काय भस्म फिरावं लागेल. मच्छिंद्रनाथाचं कामच आहे. भस्म उधळण झालं की तुम्ही शांत. गुरु दत्तात्रयाने कायाकल्प सिद्धी दिली होती त्यांना. कधी गरज पडेल ना त्यावेळेला तुला वेशांतर करावा लागेल.
वेशांतर करावं लागलं की त्यावेळेला या सिद्धीचा वापर कर. अष्टसिद्धीचे लोक काम करायचे नाथांच्या पुढे अष्टसिद्ध्या काम करायच्या. जी अपेक्षा असेल त्या सिद्धीने पुढे उभं राहायचं. आणि सद्गुरु दत्तात्रयाची कृपा त्यांच्यावर होती. वेश बदली करायचा. तुम्ही कधी ऐकला असेल ना, गर्व हरण करण्याकरता सत्यभामेचा रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं की तुम्ही वेश बदलू नका. काय महाराज कीर्तनात एवढं छान असं बदल फिरवला की झालं सीता झाले. काय आता इथं हे नाथ आहेत, यांच्याकडे सुद्धा अष्टमा सिद्ध आहेत. काही नाही, भस्म उदाहरण केलं की श्रीवेश धारण केला त्यांनी. त्यांच्या तबिलामध्ये प्रवेश केला. म्हणजे तुला काय येत आहे म्हणले, नावही छान सांगितलं तिथं. एवढं गोड नाव सांगितलं म्हणजे मला असं म्हणलं तरी चालेल. आता वेशभूषा केली काय, त्यांना नाथ आहे, त्यांना काय सांगावं त्यांना. आणि अशा असलेले नाथ गोरक्षनाथ त्यांनी श्रीवेश धारण केला. पण श्रीवेश धारण केला त्यांना सांगितलं की म्हणले मला पक्का चांगला वाजवत येतो. आता तुला रियाज केला होता तिथं. महाराज इतकं गोड रंगू सांगायचे कीर्तनामध्ये. भस्म कपाळावर भाषण पक्का चांगला वाजवायला, गोड पक्का पुढे घेतून भस्म लावला. आता तसं जर असतं तर आपण नाही वाजवला. वर्ष काय प्रॅक्टिस करावं लागली असते. पण आपण नातच नाहीये, आपण साधे माणसं. आपण कष्ट घेऊनच कमवलं पाहिजे. आणि कष्ट घेऊनच सद्गुरूच्या कृपेने जे मिळेल ते आपलं आहे. वाजू लागलो. काय घेतले म्हणले तू, मला काय नको म्हणजे तुमच्या संग्रहालयात. तुम्ही श्रीराज्यात प्रवेश करा ना, हेतू एवढाच आहे. श्रीराज्यात जायचं, माझ्या गुरुला मागे आणायचं. श्रीवेश परिधान केलाय. कधी कधी वेश धर्म सांभाळण्याकरता वेशांतर करावा लागत असेल तर तो दोष लागत नाही. गोरक्षनाथाने श्री वेश परिधान केला, परिधान केला. पण धर्म सांभाळण्याकरता, पण धर्म ढासळत असेल तर तो वेशांतर दोष लावण्याशिवाय राहत नाही. भस्म लावला आता भगवत वाजवायला आले. मैनाकिनी बसलेले आहेत, शेजारी मच्छरनाथ बसलेले आहेत. सगळ्या स्त्रियांचा दरबार बनला. श्रीराज्य आहे. पुरुषाला प्रवेश बंदी आहे. पुरुषच नाही तिथं फक्त 2 पुरुष, मिनीनाथ आणि मच्छिंद्रनाथ. तिसऱ्या म्हणजे गोरक्षनाथ आहे, श्रीवेश. त्यांनी बघितलं सगळ्या स्त्रियाच आहे. त्या सगळ्या स्त्रियांच्या तबेलेमध्ये श्रीवेश परिधान केलेलं गोरक्षनाथ आहे. गोरक्षनाथ आपले मच्छिंद्रनाथ महिलाकडे मोठ्या सिंहासनावर बसलेले आहेत. मिनीनाथ त्यांच्या शेजारी जवळ बसलेला आहे. दरबार भरलेला आहे. यांचं गायन, यांचं नाच गाणं सुरू झालं. भगवत वाजवायला गोरक्षनाथ बसले. मधून मधून आवाज व्हायचे ते. चलो मच्छिंद्र
नाचणं सुरू आहे, एका बाजूला गायन चालू, यांचं फक्त वाजणं चालू आहे. फक्त वाजायचा पण मधीच बोलायचा, मी गोरक्ष आलेलो आहे. मच्छिंद्रनाथ गुरुदेव मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे, चलो. मच्छिंद्रनाथजी चलो, मी गोरक्ष आलेलो आहे. मधून सुद्धा कानावर पडायचे. बराच काळ महिना गेलेला कळू दिलं नाही. बराच काळ मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं नाही, शब्द कानावर पडले. ते म्हणजे काहीतरी घोटाळा झोपलेच मच्छिंद्रनाथ. काय झालंय कळत नाही. पुनश्च त्यांचं गायन चालू आहे, त्यांचा नाच चालू आहे. पाखवादात काय बोलताय ते ऐकलं की नाही. ज्याचे पैसे त्याच्याकडे होते, त्याचे पैसे पेटीवाल्यातून पाखवादाचं लागायला माहिती होते. त्याचे पैसे पाखवाद्याकडे राहते, ते पाखवाद वाजित राहतो खायचा. मच्छिंद्रनाथ सिंहासनावर बसलेले गोरक्षनाथाने संदेश दिला मच्छिंद्रनाथा, गुरुजी मी आलोय. बऱ्याच वेळ इकडे तिकडे बघितलं, आवाज तरी पाखवादात चलो मच्छिंद्र गोरख आया. मच्छिंद्रनाथ इकडे तिकडे बघायला लागले. पाहता 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 पुढंच काही दिसत नव्हतं. पाखवादातून आवाज मधून यायचं, सारखं नव्हतं वाजत. ते नाचगाण्यामध्ये व्यवस्थित वादन चालू, पण त्याच मध्ये असा आवाज निघाला, मच्छिंद्र चलो, मी आलोय तुम्हाला न्यायला. मग चौपापले म्हणजे गुरुजी मला न्याय, माझा शिष्य मला न्यायला. तर खरं सांगूच का, पाखवाद बोलण्याच्या अगोदर, गायन वादनाच्या अगोदर मला कोणीतरी असे संकेत होतात की मला कोणीतरी भेटायला येते. बापाला आठवण मुलाची होणे म्हणजे मुलाला सुद्धा बापाची आठवण होणे. बरे का, बापाची आठवण, शिष्याची आठवण गुरुला होणं म्हणजे शिष्याला सुद्धा गुरुची आठवण होते ते की नाही. शेवटी पण येईल कसा, श्रीवेश आहे. श्रीवेशधारी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना बघितला, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना बघितलं, दोघांची खून पटली. म्हणले महिना केले, हा आपला शेवटची भेट आहे, मला आता गेलं पाहिजे. Hare
मिनीनाथ झाला, निघाले ते पुढे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या जोडीमध्ये विटा होत्या, त्या विटा पुढे भेटल्या काय सगळं माहिती. लहान बाळ आहे, त्यानं मलमूत्र विसर्ग केला. आता विष्णू धुवायला लावले. मच्छिंद्रनाथ म्हणजे याला धुवून नाथ परंपरेची दिव्यता, ज्ञानोबारांचे संन्यासाची मुलं, ही जी वाक्य आहेत ही आत्मे खुडून टाकणार आहे. नाथ परंपरेचे मूळ आदिशन मच्छिंद्रनाथ आहे. की मच्छिंद्रनाथाने सुद्धा प्रपंच केलाय. कुणाचे नाथ परंपरेची सेवा करतात. देवाचे असलेलं दिलेलं वचन आहे, हनुमंतरायाला दिलेलं वचन आहे, रामचंद्राला दिलेलं वचन आहे. भक्ताचं वचन देवाचं वचन आहे. देवाचं वचन भक्ताचं वचन आहे की पूर्ण करण्याकरता श्री राज्यात गेले. त्यांच्याची दिव्यता गेली नाही हे मला सांगायचं. मलमूत्र धुवायला लावलं गोरक्षनाथ म्हणजे काय पंचायत या एकाला प्रपंच, मला लावलं धुवायला. मलमूत्र विसर्ग झाला त्याचा, धुवून आणायला चांगलं धुवून काढलं त्याला. मास एका बाजूला काढलं आणि चांगलं एका बाजूला काढून उन्हाचं वाळू घातलं. धुतलं काय म्हणले, मग चांगलं धुवून काढलं म्हणले त्याला. आता मेलेलं जगलं तरी सांगा बरं तुम्ही, मेलं आहे खरं. आता आपण तुम्ही सगळीच माळकरी आहे, कधी काळी माळकरी नव्हते आहे का नाही, कधी काळी नव्हते, मग खाल्लं नाही का? आता ते खाल्लं ते जिवंत झालं का? नाही झालं जिवंत. पण आम्हाला गुरु महाराजांची कृपा झाली तेव्हा आम्ही ऋषी झालो. कितीतरी माणसं खांबेचे कोंबड्या आणायचे. किती माळकरी झाले महाराजांचं कीर्तन ऐकता ऐकता भजनी झाले आणि भजन करता करता कीर्तनकार झाले. ऐका नाही किती उदाहरण आहेत. आता दारू पिणाराचा राग येतो, खाणाराचा बी राग येतो. गुरु महाराजांची कृपा आहे, सद्गुरूची कृपा आहे. खरं सांगूच का, असले सद्गुरू सारखे दैवाची पुतळे भेटले, परीच भेटले म्हणून आपलं सोनं झालं. याला दुराळ म्हणते, गोरक्षनाथ म्हणते काय काय म्हणावं महाराजा, याला सगळा भरला म्हणले हा, याला धुना नाही तर. पण मच्छिंद्रनाथ भाई दिव्य भरपूर गुरु आहे, गुरु आहे. तुम्हाला माहिती आहे गर्भगिरी सोन्याचा झाला होता, युट्यूब सोन्याचं आपल्याला माहिती आहे सगळं. मूत्र विसर्ग केला सोन्याचं झालं होतं ना सगळं, सगळं माहिती ना, वाचत तुम्ही. आता काय भेव आहे का, आता काय भेव आहे काय, आता काय भेव काय. सोन्याची इथं फेकले होते ना, महिला केलेलं थोडे दिवस टाकले होते नाही का नाही. गोरक्षनाथ म्हणजे या नावाने सोन्याचा मोह आहे, ते कोणच दिले होते गोरक्षनाथाने. मोह आहे की नाही त्यांचा मूत्र विसर्ग झाला सगळं सोन्याचं घर. गोरक्षनाथाने नाथांना सांगितलं मच्छिंद्रनाथ धुवून आणायला, धुवून काढलं सगळं मास बाजूला काढून टाकलं. मासच ठेवलं नाही, चांगलं एका बाजूला ठेवलं. कल्पना करणार एखादं पोरग व्हायचं असं होत असतं काय, आपटून दुपटून असं होत असतं काय. सगळं मास हाडं सगळ्या बाजूला केलं, ते चांगलं राहिलं का असं म्हणून ते रडायला लागले. हाय मिळीनाथ, हाय मिळीनाथ, हाय मिळीनाथ, हाय मिळीनाथ, माझं पोरग गेलं, माझं पोरग गेलं. गोरक्षनाथ म्हणाले अवधी बहिण ती म्हणता एवढं काय राहिली करायला. मच्छिंद्रनाथाने सुद्धा त्यांची दिव्यता दाखवून दिली. गुरुला शिष्या पुढे सिद्ध व्हावं लागलं, शिष्यानं सुद्धा गुरु पुढे सिद्ध व्हावं लागलं. जांभरेगावला भागवत का होती जांभरेगावला, कोणाची यांची होती. आता बाबा आहे सद्गुरु रामगिरी बाबा आहे.
पण शेवटी महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं. मी नव्हतो तिथं, पण तुम्ही सगळे सांगितलं ते ऐकतो. महाराज कीर्तन करत होते आणि हे महाराज रडत होते. टाळ ठेवला नव्हता बरं का, टाळ नव्हता ठेवा, टाळ गळ्यातच होता. महाराज कीर्तन स्टेजवर उभे बोलायचे. महाराजांचे शब्द असायचे. शिष्याला सुद्धा सिद्ध व्हावं लागतं, सद्गुरूला सुद्धा शिष्य पुढे सिद्ध व्हावं लागतं. मला हे सांगायचं उगाच का दिवळ्या दिवाळी महाराज बोलायचे. काय कथा करतो, काय माणसं गोळा असं महाराज म्हणते. मी स्वतः ऐकले महाराजांना. महाराज म्हणायचं माझं पुढे चुकलं असं म्हणायचं. महाराज मी काय केलं, असं कथा करणं काही चुकीचं आहे का असं महाराजांच्या मनात यायचं. पण सद्गुरूच्या खुणा उलटे असतात. ते काय बोलतात ते त्यांना माहितीये. ताऊन सुलापूर काढलं मग गादी आवडली केली. पूर्ण कीर्तन चालू होतं तोपर्यंत महाराज टाळ घेऊन उभे होते. रामगिरी बाबा टाळ घेऊन उभे होते. गुरुवारी महाराज कीर्तन करत होते. शेवटपर्यंत अश्रू खंडित झाले नाही. पण खरं सांगूच का, त्यांच्या कृपा दृष्टीला त्यांना हृदयाला कवटाळलं. शिष्य सिद्ध केला. ताऊन सुलभून काढून आपल्या सगळ्यांना सद्गुरू म्हणून गादीवर बसवले. त्यांचा अंतःकरणात जिव्हाळा आहे, भक्तीचा, उपासनेचा, परमार्थाचा. म्हणून काल्याच्या कीर्तनात सगळी माणसं समाधिस्थ होतात. 8 दिवस प्रवचन ऐकताना माणसं असे स्तब्ध होऊन जातात, शांत असतात. काय प्रवचन, तासनतास प्रवचन चालतं. श्रीराम जय राम जय जय राम असा आवाज काढून आणि शेवट 2 तास 3 माझे लोक हायगाई करत नाहीत महाराज. नवीनच ऐकायला भेटत आहे की नाही. दरवर्षी नवीनच ऐकायला भेटत का नाही. मागच्या वर्षी ऐकायला भेटले ते पुढच्या वर्षी भेटतच नाही. साठून ठेवा, साठून परत भेटणार नाही. तुम्ही सगळे भाग्यवान आहात. परमपूज्य सद्गुरु गादीपती मठाधिपती सद्गुरु रामगिरजी बाबा सारखे सद्गुरु भेटले. मातृत्व भावाला ते सांगत असतात. म्हणून अंतःकरणात एक शब्द साठवून ठेवावं, एक शब्द साठवून ठेवावा. आईचा भाव आहे तो साधू आहे. आईच्याच भावाला सांगत असतात. म्हणून तर आई शेजार घेऊन बसवले त्यांच्या. कलेला भावी प्रीती लेकुराचे हित जाणे माऊली. त्यांचे शेजारी आई त्याच्यावर घेऊन ठेवली. या मातृत्व हृदयाला ते आपल्या सगळ्यांना ज्ञान उपदेश करत असतात. पण महाराज एवढ्याला थांबले नाही. महाराज म्हणले त्यांच्या अंतःकरणात जिव्हाळा असतो. जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा असतो. ज्यांच्या अंतःकरणात भक्तीचा जिव्हाळा ते दैवाचे पुतळे. जाने भक्ति Oh
झाले भक्तीचा जुव्हाळा तोची दैवाचा पुतळा असे दैवाचे पुतळे थोडे भेटत आपल्याकडे दैवाच्या पुतळ्याची खाण्याची गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, काका सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवारी नारायणगिरी रामगिरी महाराज. दैवाचे पुतळे अंतकरणात भक्तीचा जिव्हाळा आहे. असे सवाल असले अनेक नव्हे माझे इतरांना काय पाहायचं, काय पाहायचं इतरांना. यांच्यापेक्षा विद्वान मला मध्ये कोणीतरी म्हणलं होतं, देगलूरकरांनी सुद्धा स्मरण आठवण केली होती. काय म्हणतात गुरुबाबा, नवीन नवीन सगळे दरवर्षीचं सप्त्यात नवीनच प्रवचन, रोजचं प्रवचन वेगळं, रोज नवीनच सांगतात. महाराष्ट्राचं विद्वान घर त्यांनी आपल्या आठवण करावा. मला वाटतं एकदा भास्कर खूपच काही एवढं सगळं पूर्ण ठेवले नवीन मला कोण म्हणलं, मी कशाला सांगत भास्करगिरी बाबा म्हणजे असं महाराज कसं काय तुम्ही एवढं वेळ द्यावा लागतो, एक ग्रंथ उचकावा लागतो, एवढे सगळे लाखो लोक बघायचे, अभ्यासाला वेळ द्यायचा, एवढं सुख घ्यायचे. कोणाचं दुःख नाही, कोणाचं बा नाही, कोणी बोलत पोचत नाही, कोणाचं पोटात काढायचं केव्हा नाही. एवढं सगळं बघायचं, अभ्यास बी करायचा, थिएटर पाहायचं, तुम्हाला पाहायचं आहे का नाही. एवढं सगळं बघून नवीन द्यायचे का नाही, काय झालं विषयचे का नाही. एवढं सोपं आहे माहिती ती दैवाची पुतळी आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा खूप गायकी नसलं तरी सद्गुरूच्या मुखातून निघाल म्हणून म्हणत आणि गलो हे माझे मना हो का पंडित शहाणा. मोठ्या महाराजांची कीर्तन असायचे, प्रवचन असायचे सप्ताहातले. बरीच माणसं बघितली पाहिजे. आमच्या आंबोऱ्याला कीर्तन चालू होतं पायमोडे महाराजांचं. कीर्तन चालू असताना पायमोडे महाराज खायचे नाही, ते वाघमोडे कोंडाचे वाघमोडे म्हणून
माहिती कीर्तन होतं कीर्तन काय म्हणजे नारायण महाराज कोणाच्या जीवांमध्ये असे पैसे होते दगडच घेतला दगड घेतला आता दगड आमच्या महाराजाला बोलतो म्हणजे टाकळी नव्हती पाय मोठे महाराज काही परिसर त्यांचं चांगलं पाहिजे त्यांनी तो म्हणून लोकच पुढे म्हणजे महाराजांचं नाव म्हणजे आमच्या म्हणजे वेगळं काही बोलायचं किती प्रेम होत किती प्रेम होत नावाचं प्रेम महाराजांनी फिरून ठेवलं आपल्यासारखी माणसं पुढे तरी गेलेली माणसं आपण काहीच कामाचं नाही त्यांची कीर्तन ऐकून आपण सुधारलो त्यांचे प्रवचन ऐकले म्हणून आपण सुधारलो आपल्या जीवनात तरी काय परिवर्तन झालं त्यांच्या सद्गुरूच्या मुखातून बाहेर पडलेले अमृतवाणीने आपण सुधारलो दैवाचे पुतळे त्यांचं मी बरीच माणसं बघितली त्या काळामध्ये महाराज मध्ये चहा चांगलं नसतो पण चहा सुरू काळ महाराज चहा म्हणजे पावडर चांगली नसते तो पण चहा सोडून अजून चहा पेत नाही म्हणजे मांस मच्छर सोडला असं नाही बऱ्याच माणसं महाराजांनी सांगितलं मी तंबाखू सोडून दिली बऱ्याच लोकांनी तंबाखू सोडून दिली काय पावर असेल किती पावर असेल मी अशी माणसं बघितली महाराज चहा बरोबर नाही चहा पेत आयुष्यभर चहा पिली नाही मांस मच्छर सोडलं नसतेच महाराज असं नाही महाराजांच्या कीर्तनातला एक शब्द प्रवचनातला एक शब्द माणसं अंगीकार होते जातक वृत्तीनं माणसं दिलं होतं एक शब्द दिला होता त्या परंपरेला सद्गुरू रामगिरी बाबा आपल्याला भेटते साधी गोष्ट नाही तुमची दैवाचा अशा अशी दिव्य परंपरा त्या दिव्य परंपरेच्या आपण भक्त आहोत ही महत् भाग्याची गोष्ट असंच करू गाव छोटसच गाव आमचे ते रमेश महाराज कीर्तन थांबायला जाधव बाबाटांना करू देते कीर्तन अरे आमच्या रमेश महाराजने आणला अख्खं करू गाव कीर्तन थांबायला आणि पंढरपूर झालं की आपली वाडी ऐकले आपल्या वाडीत कीर्तन म्हटलं की छोटीशीच वाडी महाराज बोलायचं छान बोलायचं काय वाडी म्हणायची छोटीशीच वाडी या वाडीमध्ये कीर्तन असायचं महाराज सगळी लोक वाडी लय मोठा कार्यक्रम करत्या वाडी ते माणसं म्हणायचे मग आमच्या महाराजांची कृपा आहे छोटीशी वाडी आहे पण आमच्या महाराजांची कृपा आहे उगाच काय कार्यक्रम महाराजांची कृपा नाही कोणाची कृपा आपल्याला कोणी इच्छित होत कीर्तन म्हणून उभा राहिलं कोणी इच्छित होत आपल्याला सद्गुरूची कृपा आहे म्हणून सद्गुरूचं स्मरण गुणच एक बार तुमच्या सगळ्याकडे आलं मला हर्षवर्धाशी धुवून जातं प्रफुल्लित होऊन जातं माझे सद्गुरूची भेट झाली माझ्या सद्गुरूची भेट झाली इकडे कधीतरी येणं झालं की मला असं वाटतं माझे सद्गुरू माझ्या माहेरचे म्हणतो तुम्ही कधीतरी येतं आमच्याला खांद्याला येते खांद्याला आपल्या खांद्याला येतं दुसरं सोय देतच गाव आले की वळतच माणसं तुम्ही कधी भेट म्हणत असते कुठून आले ते सांगता आमच्या बेटाकडून आले आमच्या बेटाची माणसं आली मी म्हणत असतो आवडेल माझ्या माहेरची माणसं आली म्हणून महाराजांचा कृपा आशीर्वादाचं वर्ष आपल्या सगळ्यांच्यावर
आणि त्या आशीर्वादानं आपण श्रीमंत आहोत. देवाचा आशीर्वाद आपण श्रीमंत आहोत. 15-16 वर्षापासून एवढं मोठं भेट करून टाकलं की नाही, खूप मोठं करून टाकलं. भूतो ना भविष्यती. आता परत काहीच काम करायची गरज पडत नाही, एवढं मोठं काम करून टाकलं. हे का नाही, सोन्याची खांब आहेत महाराज. सद्गुरू रामगिरी बाबा सोन्याची खांब आहेत. आळंदीचं काम केवढं मोठं चाललंय. भेटाचं काम करा, बोलायचंच नाही, एवढं ते झाडं विकत नाही चालत. किती पुरा आला तर ठेवत नाही त्याला. असे मोठे काम करून ठेवले. अशी मोठी परंपरा, असे मोठे महाराज आपल्या सगळ्यांना सद्गुरू भेटले. ज्ञानेश्वर Hare